नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण इथे जुन्नर तालुक्यामध्ये पिंपळगाव जोगा या गावाकडे आलेलो आहोत. तर इथे आपले तुकाराम हांडे हे शेतकरी वर्गातील एक मित्र आहेत. तर त्यांनी आपले आबुदे बायोटेकचं पुन्हा फुरसुंगी गुलाबी कांद्याचं बी केलं होतं. तर आपण त्यांना विचारत की त्यांना त्या कांद्याबद्दल काय वाटतं, आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊ. सर नमस्कार. नमस्कार. तुम्हाला काय वाटतं या कांद्याबद्दल, कसं काय कांदा एकदम भारी आहे. 3 पत्ती कांदा आहे आणि मुळे बी आहे बघा, कांद्याच्या मुळे बी अशा लांब लांब आहेत. बर बर हा हा. आणि एकच नंबर कांदा आहे. रंग कसा वाटतो तुम्हाला? गुलाबी रंग आहे. अच्छा, चांगला गुलाबी रंग आहे. 3 पत्ती कांदा आहे चांगला मस्त. आणि तुम्ही रोप टाकले त्यावेळी कसं काय रोपाचा उतार वगैरे? रुपाचा उतार वगैरे सगळं व्यवस्थित झालं. हा, पण शेवटला थोडा पावसाने थोडा झटका झटका दिला होता. मग तरी बी आम्ही ते तुम्ही नाही का केंडाचा हा, ते बायोजेव संजीवनी मायक्रोड सोडलं होतं. हा मायक्रोड सोडलं होतं ना, हा, त्याच्यामुळे रोप परत जागेवर आलं. जागेवरून रोपाला परत मुळ्या वगैरे फुटून शेंडे वगैरे चांगले फुटले होते. हा. आणि ते औषध जे सोडलं ते तुम्हाला असं वाटतं का त्या काय औषधाचा काही रिझल्ट? त्या औषधामुळेच कांदे नंतर असे साईज बी चांगली झाली आणि कलर बी आला कलर आणि पत्ती वाढली, मुळ्यांची संख्या वाढली. त्याच्यामुळे कांदा एकदम भारी झाला. कांदा भारी झाला. एकंदरीत तुम्हाला काय वाटतं शेतकऱ्यांना काय सांगावं वाटतं? शेतकऱ्यांनी या कांद्याचं बी घ्यावा हा, असं माझं म्हणणं आहे. कारण कांद्याचं बी घेऊन ते त्यांच्याकडून ते सल्फर आणि ते औषधाचे मायक्रोफोड आणि बायोजेव संजीवनी ते पण बी वापरलं घ्यावं. पाहिजे. ते वापरल्यानंतर मग क्वालिटी कांद्याचे फुगवण वगैरे आणि टिकवण क्षमता पण वाटते. खत आपटेक करायचं काम चांगलं अपटेक करते. बरोबर. आता शेतकऱ्यांनी अनुभव घ्यायला काय हरकत नाही. एकदा तरी शेतकऱ्यांनी अनुभव घ्यायलाच पाहिजे. थोडं बियाणे घेऊन पाहू, आपल्याला काय हरकत नाही. बियाणे घेऊन बघितलं पाहिजे. बरोबर. आणि आता आम्हाला तर रिझल्ट आहे म्हणलं, हो, बाकीच्या रिझल्ट येऊ शकतो. बरोबर आहे. चालेल, तुम्ही पुढच्या वर्षी हेच बी घेणार का? हेच बी घेणार. बरं बरं, चालेल. नमस्कार शेतकरी बांधव. नमस्कार, धन्यवाद. धन्यवाद.